बाय 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 उघडलंच. जेवली, जेवण वगैरे झालं, खाली डोकायला आली. किचनच्या खाली होतं लाडू बनवलेले काले. एकादस होती त्यानिमित्ताने बनवले ते शेंगदाण्याचे लाडू. तर आमची लाडू बाई आली न्यायला शेंगदाण्याचं लाडू. आवडत ते तुला? गिरणी दळण टाकलेलं आहे गव्हाचं. तर दळण आता संपलेलं आहे. तर उद्या आहे आमच्या सवासणी. तर त्यासाठी बघू शकता मी ते ओटी भरण आणून ठेवलेलं आहे. ओटी भरणामध्ये बघू शकता तांदूळ आहे, हळदी कुंकू, बांगड्या, लाटणं, पोळपट, धागा आहे, खोबरं, हळकुंड वगैरे ओटी भरण सामान भेटत असतं. त्याचबरोबर डाळ आणि गूळ आणून ठेवलेला आहे. म्हणजे आधीच तयारी करून ठेवली की मग सकाळची घाई गडबड होत नाही. तर लाडूबाईला काय झोप येईना आज. तर त्यानंतर मी इथे नारळ सुद्धा सोलून ठेवलेली आहे एवढीशी न्यायला. तर शेकटी बंद. तर उद्या मग सोपं जाईन पटकनी. म्हणजे गावादेवाच्या पाया वगैरे पडायला आखाडामध्ये जात असतात आमच्याकडे देवाच्या वगैरे पाया. तुमच्याकडे जातात का? तर ते कांदे पण आणून ठेवलेले आहे. डिलिव्हरीसाठी पण लागतात. आज कांद्याच्या गोण्या भरल्या. मग उरलं होतं कांदं. जास्त बघू शकता इथं खराब झालेलं आहे. पण एक टरपलं जर काढलं तर चांगला कांदा निघतो. पण हा बाजारामध्ये बदला म्हणून घेतला जातो, त्यामुळे काही भरलाच नाही. झाला लाडू खाऊन. तर अशी असते म्हणजे संध्याकाळची तयारी सकाळसाठी. कोथिंबीरसुद्धा निवडून ठेवलेली आहे. लसूणसुद्धा सोलून ठेवलेला आहे. तिथं बघू शकता लसूण आहे इथे. बाकीचा सोलला आहे. डेलीसाठी मी ते आणून ठेवत असते. त्यानंतर मिरच्या आहे. तर भाजी पण निवडून ठेवलेली आहे मी. पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे, तात्पुरती ठेवली. तर निवेद्यासाठी भाजीशिवाय नैवेद्य हेच होत नाही पूर्ण. तर मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. पूर्ण अशा पद्धतीने आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचं आहे. तिथं अशा असतात बरण्या. काही जर बनवलं तर बरणीमध्ये ठेवीत असते. फ्रीज उचकायला गेली, फ्रीजवरून औषधच पडली वरची. हा ना, लय उद्योग असतो हिला. हे उचकायचं ते उचकायचं, फक्त खाऊन डाळायचा. भाकर वगैरे जेवण झालं तरी पण ना.